मोस्टली टुडे आजचं लास्ट लेक्चर असेल मॅन्युअलचं. उद्यापासून आपण ॲटोमेशन स्टार्ट करतोय. हो, चालेल चालेल. जावा स्क्रिप्ट उद्यापासून स्टार्ट होईल. बेसिक काय बघायची गरज आहे का? तुम्ही शिकवणार आहे जावास्क्रिप्टचं? बेसिक पासूनच घेणार आहेत आपण सगळं. बेसिक पासून घेणार आहे ना? हो हो. ओके, सो लास्ट सेशनमध्ये आपण डिस्कस करत होतो की बग लाईफ सायकल बघितलं. पण बग लाईफ सायकल नंतर आपण कसं बगला प्रायोरिटी असाइन करतो हे सुद्धा आपण बघत होतो. सो बगमध्ये आपण स्टेट्स बघितले किंवा त्याचे फेजेस बघितले. कुठले कुठले फेजेस असतात ज्यावेळेस बग क्रिएट करतो त्यावेळेस न्यू, त्यानंतर डेव्हलपर त्याला ओपन करतो, त्यानंतर फिक्स्ड करतो, परत आपण रिटेस्ट करतो. त्यानंतर तो रिटेस्ट केल्यानंतर आपण त्याला आयदर क्लोज करतो, जर नसेल क्लोज झालेला तर रिओपन करतो. तर परत आपण डिफॉल्ट स्टेट बघितलं, त्यानंतर होल्ड स्टेट बघितलं. असे डिफरंट डिफरंट बग लाईफ सायकलमध्ये आपण फेजेस किंवा स्टेट्स बघितले. त्यानंतर आपण प्रत्येक बगला प्रायोरिटी असाइन करतो किंवा सिव्हिअरिटी प्रायोरिटी हा कन्सेप्ट इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. अर्लियर कसं होतं, आता फक्त डायरेक्टली आपण प्रायोरिटी असाइन करतो, पण अर्लियर डेजमध्ये क्यूए रिस्पॉन्सिबल असायचं सिव्हिअरिटी असाइन करण्यासाठी. आणि त्या सिव्हिअरिटीनुसार डेव्हलपर मग नंतर असाइन करायचा, ज्यावेळेस डेव्हलपर बग घेईल त्यावेळेस तो असाइन करायचा प्रायोरिटी. सिव्हिअरिटी म्हणजे काय डिस्कस करत होतो आपण? सिव्हिअरिटी म्हणजे सिरियसनेस बगचा. आणि आपण टाईप्स बघितले सिव्हिअरिटीच्या, की फॅटल, मेजर, मायनर, सजेशन्स, अशा काय होत्या सिव्हिअरिटीच्या 4 टाईप्स आपण डिस्कस केलेल्या होत्या. फॅटल म्हणजे एकदम बग एकदम क्रिटिकल बग असेल, जसे की एखादी फंक्शनॅलिटी मिसिंग आहे, किंवा नेव्हिगेशन्स मिसिंग आहे, तुम्हाला एका पेजवरून दुसऱ्या पेजला नेव्हिगेट करता येत नाही, किंवा मेजर फंक्शनॅलिटीज मिसिंग आहे. सो अशा सिच्युएशनला आपण एखादा बग क्रिएट करायला लागलो त्याला आपण म्हणतो फॅटल. म्हणजे सिव्हिअरिटी त्याची एकदम क्रिटिकल आहे, त्याला फॅटल म्हणायला लागलो. सिव्हिअरिटी म्हणजे S1 सिव्हिअरिटी म्हणा किंवा फॅटल सिव्हिअरिटी म्हणा, किंवा क्रिटिकल सिव्हिअरिटी म्हणू शकतो आपण. तसंच मग त्यानंतर आपण डिस्कस करत होतो मेजर. मेजरमध्ये काय आहे की फंक्शनॅलिटी आहे अवेलेबल, बट ॲज एक्सपेक्टेड वर्क करत नाहीये. आणि ती मेन फंक्शनॅलिटी जर तशी हॅम्पर करत असेल तर त्या केसमध्ये आपण मग त्या केस तशा बघला आपण मेजर म्हणत होतो, सिव्हिअरिटी त्याची मेजर. त्यानंतर मायनरमध्ये जे UI रिलेटेड इश्यू असतील, म्हणजे कुठं त्याचा इम्पॅक्ट, अलाइनमेंट मिस झालेले असतील पेजवरच्या, स्पेलिंग मिस्टेक्स झालेल्या असतील, तर असे इश्यू आपण काही वेळ सिच्युएशनला आपण काय करतो, मायनर सिव्हिअरिटी त्यांना असाइन करतो. आणि कुठं मग एकदम लो सिव्हिअरिटी जे आहे म्हणतो, ज्याला की सजेशन्स म्हणतो, तुमचे काही ग्रॅमॅटिकल म्हणजे जसं की युजर फ्रेंडलीनेस कुठंतरी तुम्हाला वाटतं लॅग आहे, तर असे डिफेक्टला आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी कन्सिडर ॲज अ सजेशन्समध्ये. सो असं सिव्हिअरिटी आपण असाइन करत होतो जसं आपल्याला बघ भेटेल. त्यानुसारच मग आपण नेक्स्ट आपण डिस्कस करायला लागलो प्रायोरिटी. परत प्रायोरिटी काय डिस्क्राईब करायला लागली, तर इट डिस्क्राईब्स द सिक्वेन्स इन विच डिफेक्ट नीडेड टू बी फिक्स्ड. सो प्रायोरिटीमध्ये काय डिफाईन करायला लागलो, तर सिक्वेन्स, आणि त्या सिक्वेन्सनुसार डेव्हलपर डिफेक्ट. मग आता सिव्हिअरिटी तर नाहीच आहे, पण आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की डिफरन्स काय सिव्हिअरिटी प्रायोरिटी. तर सिव्हिअरिटीमध्ये आपण सांगू शकतो की सिरियसनेस डिफेक्टचा डिस्क्राईब करायला लागलोय किंवा एक्सप्लेन करतोय. आणि प्रायोरिटी काय करते, तर सिक्वेन्स, ज्या सिक्वेन्सनं डेव्हलपर त्याला जर हाय असेल तर इमिडिएट त्याला तो प्रायोरिटीवर डेव्हलपर फिक्स करणार आहे. जर नसेल इमिडिएट, म्हणजे प्रायोरिटी जर लो असेल तर त्या केसमध्ये दे आर गोइंग टू बी इन डिफर्ड स्टेट, लेटर स्टेजेसमध्ये तो ॲप्लिकेशन त्या बगला फिक्स करणार आहे. सो हे प्रायोरिटी. आता आपण काय करायला लागलो, तर नाउ डेज वी आर गोइंग टू बी नॉट असाइन सिव्हिअरिटी, वी आर डिरेक्टली असाइनिंग द प्रायोरिटी. सिव्हिअरिटीचं आपण जिरामध्ये बघितलं बगमध्ये, तिथं ऑप्शनच नाही आहे. तर आपण सांगू शकतो की दोज टूल्स वी आर युझिंग वेअर वी आर मिसिंग द सिव्हिअरिटी, सो वी आर डिरेक्टली ॲडिंग द प्रायोरिटी. मग प्रायोरिटीची सुद्धा ज्या सिव्हिअरिटीनुसारच प्रायोरिटी क्लासिफाईड झालेली. आपण जसं बघतोय की जसं की फॅटल डिफेक्ट्स असेल तर आपण प्रायोरिटी म्हणजे फॅटल सिव्हिअरिटी असेल तर क्रिटिकल प्रायोरिटी द्यायला लागलो. मेजर असेल तर हाय
प्रायोरिटी देतोय. मायनर असेल तर मीडियम प्रायोरिटी दिलो, सजेशन्स असेल तर लो प्रायोरिटी द्यायला लागलो. सो सिव्हिअरिटी युजली वी आर गोइंग टू बी फॉलो, वी आर गोइंग टू बी मॅप इन दॅट वे. म्हणजे सिव्हिअरिटीनुसारच प्रायोरिटी आपण असाइन करायला लागलो. बट समटाइम्स कधी कधी काय होतं की हायेस्ट सिव्हिअरिटी डिफेक्ट्स डेव्हलपर काय करतात की त्यांना लिस्ट प्रायोरिटी देतात, किंवा लिस्ट सिव्हिअरिटी असलेल्या डिफेक्टला डेव्हलपर हाय प्रायोरिटी देतात. मग हे कधी होतं असं इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात. टेल मी वन ऑफ द एक्झाम्पल वेअर यू हॅव गिव्ह द हायेस्ट सिव्हिअरिटी बट डेव्हलपर चेंज दॅट सिव्हिअरिटी इन टू द लोएस्ट प्रायोरिटी, असं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातं. मग त्याच्यासाठी काही इथं जस्ट हिअर वी कॅन सी एक दोन एक्झाम्पल आपण बघायला लागलो. हां, सो वेन एव्हर एक एक्झाम्पल आहे, वेन एव्हर देअर इज अ कस्टमर व्हिजिट ऑल द लुक अँड फील विल डिफेक्ट्स गिव्ह द हायेस्ट प्रायोरिटी. म्हणजे जे यू आय रिलेटेड म्हणजे लुक अँड फील डिफेक्टला आपण काय केलेलं आहे, सपोज हायेस्ट प्रायोरिटी दिलेली. आता सपोज कशामुळं हायेस्ट प्रायोरिटी आपण द्यायला लागलो होतो, तर जसं की सपोज म्हणजे आता मोस्टली आपण काय म्हणतो की लुक अँड फील रिलेटेड जे इश्यू असतील त्यांना आपण मायनर प्रायोरिटी द्यायची किंवा लो प्रायोरिटी द्यायची, कारण त्याचा फंक्शनॅलिटीवर इम्पॅक्ट होत नाही, असं आपण बघितलं एक्झाम्पल अर्लियर. ओके, तर मग पण आता ॲक्च्युली काय होतं तसं रिअल टाईममध्ये सपोज आता जसं की एक एक्झाम्पल यांनी दिलेलं आहे, व्हेन वी आर डेव्हलपिंग HDFC बँक ॲप्लिकेशन एव्हरी पेज शुड हॅव HDFC लोगो. म्हणजे प्रत्येक पेजवर आता HDFCचं जे ॲप्लिकेशन डेव्हलप करायला लागलो तो एक्सपेक्टेड आहे प्रत्येक पेजवर त्या बँकेचा, ज्या बँकेचं ॲप्लिकेशन डेव्हलप करतोय त्या बँकेचा लोगो असणं. बट एखाद्या पेजवर बट इट शोज HSBC, HDFCच्या तिथं ऐवजी तिथं कुठला लोगो चुकून तिथं मिसप्लेस झालाय, HSBCचा. सो इट लुक, मग तर त्या केसमध्ये हा काय झाला, इश्यू आला, हा प्रॉब्लेम आला की ॲप्लिकेशन HDFCचं डेव्हलप करायला लागलात आणि तुमच्याकडून म्हणजे मिसप्लेस झालाय लोगो HSBCचा. मग हा काय प्रॉब्लेम कशाचा, लुक अँड फील रिलेटेड, म्हणजे दिसायला लागलाय ना पेजवर, आणि सपोज कन्सिडर करा मेन पेजवरच. मग अशा सिच्युएशनमध्ये तुमचं ॲप्लिकेशन लाईव्ह असेल आणि मेन पेजेसवरच जर तुमचे लोगो असे मिसप्लेस झालेले असतील HDFCच्या ऐवजी HSBCचा, तर त्याचा बिझनेसवर इम्पॅक्ट काय होतो, जास्त होतो. त्याच्यामुळं कुठली फंक्शनॅलिटी ब्रेक होत नाहीये तुमची, त्याच्यामुळं कुठला तुमचा असं डायरेक्ट बिझनेसवर असं डायरेक्ट म्हणजे लॉस किंवा काय नाही होणार. पण कस्टमरच्या माइंडमध्ये त्याच्यामुळं काय होणार आहे, एक कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. मग त्याच्यामुळं असे जरी इश्यू ह्याच्यामुळं जसं की फंक्शनॅलिटी कुठली मेन फंक्शनॅलिटी मेजर फंक्शनॅलिटी इम्पॅक्ट नाहीये, म्हणजे कुठली फंक्शनॅलिटी मिसिंग नाहीये. हां, पण काय व्हायला लागलंय बिझनेसच्या कस्टमरच्या माइंडमध्ये काय होतोय, एक कन्फ्युजन क्रिएट करू शकतो. अरे म्हणजे मी करेक्ट लॉग इन केलंय का, किंवा मी HDFCच्याच ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केलंय का, जर लोगो दुसऱ्याच बँकेचा तिथे दिसायला लागलाय. सो अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे असे जे डिफेक्ट आहेत ज्यांना की आपण मोस्टली काय करतो की कन्सिडर करायला लागलो की लो सिव्हिअरिटीचे ते, त्यांचा इम्पॅक्ट कसा आहे म्हणजे सिरियसनेस कमी आहे. पण अशा सिच्युएशनमध्ये जर आपण सिव्हिअरिटी लो असाइन केलेली असली तरी डेव्हलपर त्यांची प्रायोरिटी काय करायला लागलाय, हाय प्रायोरिटी, म्हणजे इमिडिएट तो फिक्स करतोय. प्रायोरिटी चेंज काय करायला लागलाय, सिव्हिअरिटी आपण लिस्ट दिलेली, पण डेव्हलपर अशा सिच्युएशनमध्ये प्रायोरिटी काय करायला लागलाय, दे आर गोइंग टू बी असाइन द विच प्रायोरिटी, हायेस्ट प्रायोरिटी असाइन करून तो डिफेक्ट काय करतोय, इमिडिएटली क्लोज करतो. कारण याचा इम्पॅक्ट डायरेक्टली बिझनेसवर होणार, म्हणजे तुमच्या कस्टमरवर डायरेक्टली इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणून असे इश्यू इमिडिएटली काय केले जातात, म्हणजे हे मेन फंक्शनॅलिटीला जरी हॅम्पर करत नसले, लुक अँड फील रिलेटेड जरी इश्यू असला की ज्याला आपण मोस्टली सिव्हिअरिटी देताना लुक अँड फीलचे जे रिलेटेड इश्यू असतात त्यांना आपण सिव्हिअरिटी काय करतोय, तर लो सिव्हिअरिटी मायनर सिव्हिअरिटी देतो. पण इथं हायेस्ट प्रायोरिटी अशा केसेसमध्ये देऊन डेव्हलपर ते इश्यू काय करतात, फिक्स करतात. त्यानंतर आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल इथं बघायला लागलो की हे झालं लो सिव्हिअरिटी हाय प्रायोरिटीचं. सेकंड आहे हाय सिव्हिअरिटी लो प्रायोरिटी. एक एक्झाम्पल कसं आहे, ज्या केसमध्ये आपण सिव्हिअरिटी हाय दिलेली पण डेव्हलपर काय करायला लागला, प्रायोरिटी चेंज काय करतोय, लो. सपोज आता इथं काय, वेन एव्हर सम पार्ट ऑफ द मॉड्यूल or application is not released to the testing department as it is under construction, the testers will usually raise
इट इज अ फॅटल डिफेक्ट बट डेव्हलपमेंट ट्रीट्स ॲज अ लिस्ट प्रायोरिटी. म्हणजे काय, सपोज आता 80% ॲप्लिकेशन डेव्हलप झाले, 20% राहिले. कन्सिडर करा की इंटिग्रेशन चालू आहे, इंटिग्रेशन लेवल टेस्टिंग चालू आहे. 10 मॉड्यूलमधले 9 मॉड्यूल डेव्हलप झाले, एक मॉड्यूल डेव्हलप झालेलं नाही आहे. मग त्यांनी काय, ते आपण बघितलं होतं इंटिग्रेशन लेवल टेस्टिंगमध्ये परफॉर्म करत असताना जर एखादं मॉड्यूल मिसिंग असेल, टॉप डाऊन अप्रोच यूज करत असेल तर डेव्हलपर स्टब यूज करतात, बॉटम अप यूज करायचं असेल तर ड्रायव्हर यूज करतात. तसं काहीतरी यूज करून त्यांनी काय केलं, इंटिग्रेशनसाठी तुम्हाला दिलं, इंटिग्रेट करून ते स्टब किंवा ड्रायव्हर यूज करून तुम्हाला टेस्टिंगसाठी दिलं. आता अशा केसमध्ये डेव्हलपरला पण माहिती आहे की एक मॉड्यूल मिसिंग आहे, एक मॉड्यूल अंडर डेव्हलपमेंट आहे, 80% डेव्हलपमेंट झालेलं आहे, 20% इज स्टील डेव्हलपमेंट इज गोइंग ऑन. सो अशा केसमध्ये तुम्हाला एखादा डिफेक्ट, आता जे मॉड्यूल मिसिंग आहे त्या रिलेटेड काही ना काही इश्यू येणार आहेत हे डेव्हलपरला पण माहिती. डेव्हलपर इज ऑलवेज अवेअर अबाउट दॅट. तुम्हाला पण तसाच इश्यू तुम्हाला भेटला, जी डेव्हलपर म्हणजे जे मॉड्यूल मिसिंग आहे त्याच्यामुळे प्रॉपर डेटा पास होत नाहीये आणि मग काहीतरी मेजर इश्यू तुम्हाला भेटला, म्हणजे जो की आपलं आपण म्हणू शकतो फॅटल आहे म्हणा किंवा क्रिटिकल आहे, असा तुम्हाला इश्यू भेटला. मग तुम्ही लगेच काय करायला लागलात, बग रेज करायला लागलात. बग रेज करायला लागलात आणि त्याला हायेस्ट सिव्हिरिटी द्यायला लागलात. म्हणजे फॅटल म्हणा किंवा हाय सिव्हिरिटी द्यायला लागलात. पण डेव्हलपर इज ऑलवेज अवेअर अबाउट दॅट. डेव्हलपरला पण माहिती आहे हा इश्यू ऑटोमॅटिकली फिक्स होणार आहे कधी, ज्यावेळेस 20% आपलं इंटिग्रेशन म्हणजे ज्यावेळेस डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल आणि ते त्याच्यासोबत ज्यावेळेस आपलं 100% डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल, ते मॉड्यूल जे काही पेंडिंग आहे ते डेव्हलप झालं की हा इश्यू त्याच्यामुळे हॅम्पर करतो हे त्यांना माहिती आहे. मग त्या केसमध्ये ते काय करायला लागलेत, अशा सिच्युएशनमध्ये डेव्हलपर तुम्ही जरी सिव्हिअरिटी हाय केलेली असली, फॅटल म्हणा किंवा हाय म्हणा, ज्यावेळेस आपण सिव्हिअरिटी द्यायला लागलो, पण त्याला ट्रीट काय करायला लागले ते डेव्हलपर, दे आर गोइंग टू बी कन्सिडर द प्रायोरिटी काय करत आहेत, लो प्रायोरिटी. मग असे एक्झाम्पल जर तुम्हाला काही विचारलं की व्हॉट इज डिफरन्स म्हणजे सिव्हिअरिटी प्रायोरिटी यामध्ये एक डिफरन्स विचारतात त्याच्यावर, त्यानंतर हे एक्झाम्पल विचारतात कुठलं, की लो सिव्हिअरिटी हाय प्रायोरिटीचं एखादं एक्झाम्पल सांगा किंवा हाय सिव्हिअरिटी लो प्रायोरिटीचं एखादं एक्झाम्पल सांगा. सो जस्ट रिमेंबर, सो हे लोगोचं एक्झाम्पल त्या केसमध्ये तुम्ही सांगू शकतात जिथं लो सिव्हिअरिटी आणि हाय प्रायोरिटी, म्हणजे आपण ॲज अ क्यूई आपण सिव्हिअरिटी लो सिव्हिअरिटी सेट करायला लागलो, पण डेव्हलपर त्या केसमध्ये हायेस्ट प्रायोरिटी देऊन इश्यू फिक्स करत आहेत. आणि ह्या जसं की आपण इंटिग्रेशन लेवल टेस्टिंगमध्ये ज्यावेळेस 100% इंटिग्रेशन झालेलं नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्ही हाय सिव्हिअरिटी द्यायला लागलात, तो जो काही बग तुम्हाला भेटला आहे त्याला, पण डेव्हलपर त्या केसमध्ये प्रायोरिटी काय करायला लागलेत, लो प्रायोरिटी कन्सिडर करत आहेत. सो असं एक एक्झाम्पल तुम्ही इथं रिअल टाईममध्ये तुम्ही सांगू शकतात. सो त्यानंतर आपल्याला आता जम्प करायचं आहे की टेस्ट डिझाईन टेक्निक आपल्या राहिलेल्या आहेत बघायच्या. तर कुठल्या ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या टेस्ट डिझाईन टेक्निक बघितलेत का, मला एकदा सांगावर. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग आणि कॉज इफेक्ट ग्राफिंग, हे 3 टेक्निक बघितल्यात आपण. काही लक्षात आहे, मला असं वाटतंय की नाहीत बघितलेल्या. नाहीत बघितलेलं सर. ठीक आहे, ओके. सो आपल्याला काय बघायचे, ह्या 3 टेस्ट डिझाईन टेक्निक बघायच्यात. सो ह्या म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, व्हाईट बॉक्स टेस्टिंग, ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण वेगळ्या वेगळ्या टेस्ट डिझाईन टेक्निक आहेत. तर आपल्याला फोकस करायचं, आपण ब्लॅक बॉक्स टेस्टर आहेत त्याच्यामुळे आपण काय बघायला लागलो तिथं, ज्या टेस्टिंग टेक्निक आहेत कुठल्या, ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या. तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या ह्या 3 टेक्निक आहेत कुठल्या, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग आणि कॉज इफेक्ट ग्राफिंग. सो ह्या 3 टेस्टिंग टेक्निकवर आपल्याला काय करायचं, फोकस करायचं. म्हणजे कशासाठी आपण ह्या टेस्टिंग टेक्निक यूज करायच्या किंवा ह्याच्यामुळं इम्पॅक्ट काय होणार आहे. सो आता जसं की ह्या 3 ज्या टेक्निक आहेत मोस्टली आपल्याला हेल्प करतात टेस्ट केसेस लिहिताना. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस असेल किंवा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग असेल किंवा कॉज इफेक्ट ग्राफिंग असेल, तर त्या काय करतात, कुठे हेल्प करतात आपल्याला, टेस्ट केसेस लिहिताना. आता टेस्ट केसेस लिहिताना या टेक्निक कशा हेल्प करतात, किंवा कधी आपण ह्या म्हणजे ह्या ज्या 3 टेक्निक आहेत हे कधी आपण यूज करणार आहेत. सो जस्ट हिअर वी कॅन सी एक्झाम्पल.
आता जसं की इथं आपण बघायला लागलो कुठलं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. सो बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस म्हणजे काय करतो आपण, ज्या केसमध्ये तुम्हाला बाउंड्रीज टेस्ट करायच्यात. काय टेस्ट करायच्यात? बाउंड्रीज. आता कुठली कुठली एखादी केस आहे, म्हणजे कुठली अशी एज केस असेल की जिथं आपण बाउंड्रीज टेस्ट करणार आहे. सो जसं की आपल्याला इथं एक एक्झाम्पल दिसायला लागलंय. युजरला इथं काय सांगितलेलं आहे की यूज केस काय दिलेली किंवा रिक्वायरमेंट काय दिलेली, वी हॅव टेस्ट एज फील्ड विच ॲक्सेप्ट 18 to 56. म्हणजे काय दिलेली त्याच्यामध्ये, हा जो एजचा जो इथं टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे तिथं किती ॲक्सेप्ट केलं पाहिजे एज, मिनिमम 80 आणि मॅक्झिमम 56. मग आता ह्याच्यासाठी टेस्ट केसेस लिहायच्यात, तर मग टेस्ट केसेस तुम्ही 1 पासून स्टार्ट करून 100 पर्यंत लिहिणार आहेत का, किंवा 18 पासून स्टार्ट करून 56 पर्यंत लिहिणार आहेत का? 18 ॲक्सेप्ट, 19 ॲक्सेप्ट, 20 ॲक्सेप्ट, 21 ॲक्सेप्ट, असं सगळ्या टेस्ट केसेस लिहिणार आहेत का प्रत्येक याच्यासाठी, नंबरसाठी? किंवा 1 नॉट ॲक्सेप्ट, 2 नॉट ॲक्सेप्ट, 3 नॉट ॲक्सेप्ट, अप टू 17 नॉट ॲक्सेप्ट, परत 56 पर्यंत ॲक्सेप्ट, परत 57 पासून नॉट ॲक्सेप्ट, असं 100 पर्यंत लिहिणार आहेत का? इज द बेस्ट वे टू टेस्ट दॅट? आहे का बेस्ट अप्रोच? करायला पाहिजे का तसं? नाही. नाही. मग आता इथं काय सांगितलेलं आहे, म्हणजे त्याच्यासाठीच इथं आपल्याला टेस्टरची लाईफ इझी करण्यासाठी काही टेक्निक इथं दिलेल्या आहेत. म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टरची लाईफ इझी करण्यासाठी 3 टेक्निक दिलेल्या आहेत आणि त्याच्यातलीच पहिली टेक्निक आहे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. मग असं जर तुम्हाला काही एज केसेस टेस्ट करायचे असतील ज्या की बाउंड्री रिलेटेड असेल, मग बाउंड्री रिलेटेड एज केसेस टेस्ट करण्यासाठी इथं तुम्ही काय करणार आहे, मग स्ट्रिक्टली तुम्हाला फोकस करायचं आहे. म्हणजे ह्या ह्या ह्याच्यासाठी अशा एज केसेस टेस्ट करण्यासाठी ब्लॅक बॉक्स टेस्टिंगमध्ये एक टेक्निक आहे, तिचं नाव आहे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, जी की फोकस करते बाउंड्रीजवर. नावातच बाउंड्री आहे, तर फोकस कशावर असणार आहे तुमचा? बाउंड्रीजवर. कशावर? बाउंड्री. आता इथं बाउंड्री काय आहेत, जसं की 18 इज द मिनिमम बाउंड्री अँड 56 इज द मॅक्झिमम बाउंड्री, राईट? ह्याच्यामध्ये एज तुम्हाला कधी कुठल्यापासून स्टार्ट करायचे? 18 पासून कुठपर्यंत? मॅक्झिमम काय? 56. सो मिनिमम बाउंड्री काय झाली? 18. मॅक्झिमम बाउंड्री काय झाली? 56. सो मग आपण आता बाउंड्री डिफाईन केली, मिनिमम बाउंड्री 18 आहे, मॅक्झिमम बाउंड्री 56. ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. मग बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस टेक्निक काय सांगते की तुम्हाला बाउंड्रीवर फोकस करताना तुम्ही मिनिमम बाउंड्री डिफाईन केली, मॅक्झिमम बाउंड्री डिफाईन केली, तर या केसमध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली फोकस करायला तुम्ही बाउंड्रीजवर. ओके, मग बाउंड्रीजवर फोकस करत असताना मिनिमम बाउंड्री -1 एक व्हॅल्यू घ्यायची, मिनिमम बाउंड्री एक व्हॅल्यू घ्यायची आणि मिनिमम बाउंड्री प्लस एक व्हॅल्यू घ्यायची. मग मिनिमम बाउंड्री 18 आहे, मग 18 -1 किती झालं? व्हॅल्यू किती घेतली तुम्ही? एक इथं 18 -1 व्हॅल्यू किती घेतली? 17. सेकंड, मिनिमम बाउंड्री किती आहे? 18. मिनिमम बाउंड्री +1 व्हॅल्यू किती घेतली? 18 + 1 किती घेतली? 18 + 1 19. 19. परत आता हे झालं तुमच्या मिनिमम बाउंड्रीचे व्हॅल्यू. मिनिमम बाउंड्री -1, मिनिमम बाउंड्री इटसेल्फ आणि मिनिमम बाउंड्री +1. ह्या झाल्या तुमच्या 3 व्हॅल्यू कशाच्या? मिनिमम बाउंड्रीचे. आता तुम्हाला जायचं आहे कशावर? मॅक्स बाउंड्री. मग मॅक्स बाउंड्रीसाठी आपण काय करायला लागलो फक्त? मग मॅक्झिमम बाउंड्री -1, मॅक्झिमम बाउंड्री आणि मॅक्झिमम बाउंड्री +1. जसं मिनिममवर फोकस केलं, 3 तुम्ही तिथं व्हॅल्यू घेतले, म्हणजे मिनिमम बाउंड्रीची एक इटसेल्फ घेतली, तशीच मॅक्झिमम बाउंड्रीची पण घ्यायला लागलात. मिनिमम बाउंड्री -1 घेतली होती, तसं मॅक्झिमम बाउंड्री -1 पण घ्यायला लागलात, आणि मिनिमम बाउंड्री 1+ घेतली होती, तसं मॅक्झिमम बाउंड्री +1 पण घ्यायला लागलात. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या 18 ते 56 मध्ये सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? व्हॅलिड आहेत. मग जसं की 18 तुमची व्हॅलिड आहे, मॅक्झिमम 56 पण व्हॅलिड आहे. 18 + 1 19 पण कशी आहे? मॅक्झिमम मिनिमम बाउंड्री +1 ती पण कशामध्ये आली? 19 व्हॅलिडमध्येच.
हा, मॅक्झिमम बाउंड्री -1, 56 - 1 55, ती पण कशी आली? 55 ऍक्सेप्ट करणार आहे की नाही? ऍप्लिकेशन इथे ऍक्सेप्ट करणार आहे की नाही? मग ह्या येस ज्या येस व्हॅल्यू करणार. आल्या, ह्या 4 जी एज केसेस आल्या, ह्या कशा झाल्या? ह्या व्हॅलिड. आणि इथं 18 - 1 जी मिनिमम -1 होती, आणि इकडं 56 + 1 जी हे जे झाले 17 आणि 57, हे कसे झाले? इनव्हॅलिड. आता आपण काय करायला लागलो, बरोबर बघा, आता तुमच्याकडे इथं काय झालं, ही ही स्पेसिफिक कंडिशन टेस्ट करण्यासाठी तुमच्याकडं 6 टेस्ट केसेस लिहिल्या. तुम्ही किती टेस्ट केसेस लिहिले? हाऊ मेनी टेस्ट केसेस वी हॅव रिटन हियर टोटल? किती टेस्ट केसेस लिहिल्या? आपण लिहित बसलोत का 1 पासून 1 2 3 4 अप टू 100 असं टेस्ट करत लिहित बसलोत? किंवा 18 पासून बसलोत का? 18 to 56, 18 19 20 21 22 25 26 27 35 36 37 असं सगळं लिहित बसलोत का 56 पर्यंत? नाही. आपण किती घेतले? आपण स्ट्रिक्टली फोकस कशावर केला? स्ट्रिक्टली फोकस कशावर केला? 18 आणि 56 हे 2 बाउंड्री आहेत. मिनिमम बाउंड्री 18, मॅक्झिमम बाउंड्री 56. मग ते मिनिमम आणि मॅक्झिमम ते 2 बाउंड्री तर स्पेसिफिकली टेस्ट करायला लागलोत, पण त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये एक ऍड करून टेस्ट करायला लागलोत, एक मायनस करून टेस्ट करायला लागलोत, मिनिमम बाउंड्रीला पण आणि मॅक्झिमम बाउंड्रीला पण. हा, मग त्याच्यामध्ये जे इनव्हॅलिड आल्या तुमच्या कुठल्या, म्हणजे 18 - 1 हे काय झाली? इनव्हॅलिड झाली 17, आणि 56 + 1 57 ही काय झाली? इनव्हॅलिड झाली. सो 2 इनव्हॅलिड घेतले आपण व्हॅल्यू, आणि बाकीचे जे आहेत सगळ्या व्हॅलिड व्हॅल्यू घेतले. मग अशा 6 टेस्ट केसेस घेतल्या आपण. एक इनव्हॅलिडसाठी, म्हणजे जी लिस्ट बाउंड्री -1 एक आहे, आणि एक आणखी एक इनव्हॅलिड घेतली कुठली? बाउंड्री प्लस मॅक्झिमम बाउंड्री +1 जी आहे ती पण काय झाली? इनव्हॅलिड. आणि बाकीचे जे आहेत तुमच्या ह्या व्हॅलिड सिनारिओ, 18 असेल, 19 असेल, 56 असेल, 55 असेल, हे झाले व्हॅलिड सिनारिओ. मग आता आपण ज्यावेळेस काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी पुट दीज टेस्ट केसेस. हा, सेम टेस्ट, सेम आणखी एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, की इथं काय करायला लागलो आता, ॲझ्युम दॅट वी हॅव अ टेक्स्ट फील्ड नेम विच ॲक्सेप्ट द लेंथ बिटवीन 6 to 12 कॅरेक्टर्स. जसं आपण एजचं एक्झाम्पल बघितलं, तसं इथं काय आहे, तुम्हाला नाव एंटर करायचंय, तुमचं फर्स्ट नेम एंटर करायचंय. तिथं काय दिलेलं आहे? मिनिमम लेंथ काय दिलेली? 6 कॅरेक्टर, आणि मॅक्झिमम लेंथ काय दिलेली? 12 कॅरेक्टर. मग तुम्ही तिथं नाव एंटर करताना 6 कॅरेक्टर टू 12 कॅरेक्टर्स, म्हणजे 6 7 8 9 10 11 12 हे सगळे व्हॅलिड आहेत, पण ते सगळे नाही टेस्ट करणार आपण. 6चं एक टेस्ट करू, 6 लेटरचं. 5 लेटरचं एक टेस्ट करू, म्हणजे -1, 6 - 1 जी बाउंड्री आहे ती. 6 + 1चं एक टेस्ट करू, सेम 12साठी. 12 टेस्ट करणार आहेत तुम्ही, 12 लेटर असलेलं. 12 - 1 11 पण टेस्ट करणार आहेत, आणि 12 + 1 13 पण टेस्ट करणार आहेत. ह्याच्यामध्ये 5 हे इनव्हॅलिड झालं, आणि 13 पण काय झालं? इनव्हॅलिड झालं. बाकीचे जे आहे 6 असेल, 7 असेल, 11 असेल, 12 असेल, हे काय झाले? व्हॅलिड. सो सेम, म्हणजे जर असं काही केस आली, जसं की ही एक केस आहे, अर्लियर तुमची एज जी केस आहे, तर तिथं तुम्ही काय करायला लागलात? स्ट्रिक्टली फोकस कशावर करायला लागलात? बाउंड्रीजवर. आणि या बाउंड्रीजवर फोकस केल्यामुळं तुमचं काय व्हायला लागलं, जर बाउंड्रीज प्रॉपर वर्किंग करायला लागल्यात, सपोज 17 जर त्यानं ऍक्सेप्ट केलं, म्हणजे बाउंड्री प्रॉपर वर्क करायली का? 70 जर त्यानं ऍक्सेप्ट केलं या एजच्या कंडिशनमध्ये, 17 एज दिलं तुम्ही कस्टमरचं, आणि त्यानं ऍक्सेप्ट केली व्हॅल्यू ऍप्लिकेशननं, तिथं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम तिथं नाही दाखवला, आणि ऍक्सेप्ट केली, मग ऍप्लिकेशन प्रॉपर वर्क करायला का? नाही. बघ आला तिथं. म्हणजे 17 ऍक्सेप्ट करते, म्हणजे कुठलीही अर्लियर व्हॅल्यू तो ऍक्सेप्ट करू शकतो. 16 पण करू शकतो, 15 पण करू शकतो, असं आपलं अझम्पशन झालं. काय झालं हे आपलं ॲझम्पशन. मग आपण सरळ सरळ तिथं काय करायला लागलो, म्हणजे मोस्टली आपण आपलं कन्सिडर काय आहे इथं, जर बाउंड्रीज प्रॉपरली वर्क करत असतील, म्हणजे जर 17 ॲक्सेप्ट करत नसेल, लगेच आपल्याला म्हणत असेल की प्लीज
enter the range, enter the age between 18 to 56 only. It accept 18 to 56 only. असं लगेच आपल्याला एरर मेसेज यायला पाहिजे. 17 टाकलं काय तुम्ही, 16 टाकलं काय, 15 टाकलं काय, हे आपल्याला सगळे टेस्ट करायचे नाहीत. आपण फोकस करायला लागलो बाउंड्रीजवर, म्हणून आपण बाउंड्रीजचं एक व्हॅल्यू घेणार आणि ती चेक करणार. तसंच आपण मॅक्झिमम बाउंड्रीला पण चेक करायला लागलो. म्हणजे 56 आहे तर 56 चेक करायला लागलो, 55 चेक करायला लागलो, 57 पण टाकून बघतोय. 57 जर ऍक्सेप्ट केलं तर परत त्याच्यामध्ये बघच आहे म्हणायचं. जर ऍक्सेप्ट करायला लागला तर तो 59 पण करेल, 60 पण करेल, 70 पण करेल, असं आपलं एक्झम्पशन आहे. बाकीच्या टेस्ट करायची गरज नाही, कारण आपण कॉन्सन्ट्रेट कशावर करायला लागलो तिथं, बाउंड्रीवर. मग असे आपल्याला बाउंड्रीचे आपण एज केसेस, टेस्ट केसेस क्रिएट करायला लागलो फोकस करून बाउंड्रीवर. आणि बाउंड्रीज जर प्रॉपर काम करीत असतील, म्हणजे 17 ऍक्सेप्ट करत नाहीये, 57 ऍक्सेप्ट करत नाहीये, तर बाकीच्या गोष्टी टेस्ट करायची गरज नाही आपल्याला. 57च्या वरच्या गोष्टी टेस्ट करायची गरज नाही, किंवा 17च्या खालच्या गोष्टी टेस्ट करायची गरज नाही. ते जर ऍक्सेप्ट करत नसेल, आपल्याला प्रॉपर मेसेज येत असेल, 17 टाकलं ऍक्सेप्ट नाही केलं, 57 टाकलं ऍक्सेप्ट नाही केलं, आणि 18 टू 57 56 मध्ये तर आपण 18 टाकायला लागलो, 19 टाकायला लागलो, 55 टाकायला लागलो, 56 टाकायला लागलो. सो मधल्या मिड रेंज आणखी कुठल्या व्हॅल्यू द्यायची गरज नाही. 40, 45, 42, अशा कुठल्याही व्हॅल्यू द्यायची गरज नाही. या केसमध्ये आपण काय म्हणतो, जर बाउंड्रीज प्रॉपरली वर्क करत असतील तर ऍप्लिकेशन इज वर्किंग फाईन. ऍप्लिकेशन इज वर्किंग फाईन. सो ह्या 6 टेस्ट केसेसमध्ये आपण, म्हणजे इथं आपले एफर्ट कमी व्हायला लागले. त्याच्यामुळे काय व्हायला लागलेत, ह्या टेक्निकमुळे आपले एफर्ट काय व्हायला लागलेत, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसमुळं आपले एफर्ट कमी होत आहेत. आणि हे म्हणजे इथं आपण स्ट्रिक्टली फोकस कशावर करायला लागलो, बाउंड्रीजवर. सो हे इथं काय करायला लागलो, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस जी टेक्निक आहे. सो बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस इज बेस्ड ऑन टेस्टिंग द बाउंड्री व्हॅल्यूज of valid and invalid partitions. The behavior of the age of each equivalence partition is more likely to be incorrect than the behavior within the partition. So boundaries are an area where testing likely to yields defects. म्हणजे आपण प्रॉपरली याच्यावर बाउंड्रीजवर इथं काय करतोय, फोकस करतोय. आता या बाउंड्री नंतर नेक्स्ट जी ही क्लिअर आहे टेस्टिंग टेक्निक. इज इट क्लिअर व्हॉट इज द बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस? येस सर. प्रॉपरली फोकस कशावर करायला लागलो, बाउंड्री. बाउंड्रीजवर. आता सेम असंच सिनारिओ आपल्याला टेस्ट करायचा आहे, पण बाउंड्रीजच्या ऐवजी आणखी एक आपल्याला इथे दुसरी एक टेक्निक दिलेली, कुठली, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग. कुठली टेक्निक दिलेली दुसरी? देर इज द वन मोर टेक्निक कॉल्ड इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग. कुठली? सो आता ही जी इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग आहे, कुठली, ECP, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग नावाची जी टेक्निक आहे. आता ही इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग काय आहे? सो आता 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 आपण काय बघितलं, बाउंड्रीवर. आपण कशावर स्ट्रिक्टली फोकस केला, बाउंड्रीवर. सपोज आता इथं जसं की एक एक्झाम्पल आहे बघा, हे कशाचं आहे, काय करा म्हणतं इथं ऑर्डर, काय करा म्हणायला लागलं इथं ऑर्डर, काय करा म्हणतंय, पिझ्झा. पिझ्झा. बरं, आता इथे याने काय सांगितलेलं आहे, इथे 1 to 10 व्हॅल्यू काय सांगितलेलं आहेत, कन्सिडर्ड ॲज अ व्हॅलिड. व्हॅलिड. ओके. सो सक्सेस मेसेज येणार तुम्ही 1 ते 10 मध्ये पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर. 11 to 99 एक्सेप्ट काय करायला लागले, दे आर गोइंग टू बी कन्सिडर्ड ॲज अ, काय करतं, इनव्हॅलिड. इनव्हॅलिड. तर मेसेज काय येणार आहे, ओनली 10 पिझ्झा कॅन बी ऑर्डर्ड. आणि जर 3 डिजिट मध्ये केला नंबर, म्हणजे 100 केला किंवा त्याच्यावरचा कुठलाही नंबर केला, तर परत काय म्हणतं ते, इनव्हॅलिड. इनव्हॅलिड. ठीक आहे. सो मग आता इथं तुम्हाला बाउंड्री व्हॅल्यू ही टेक्निक करायची, म्हणजे टेस्ट करायची, काय करावं लागेल, तुमची व्हॅलिड रेंज काय, 1 to 10. 1 to 10. मग काय काय राहील इथं, कुठल्या कुठल्या टेस्ट केसेस राहतील, काय येईल, पहिली पहिली व्हॅल्यू कुठली एंटर करू, मिनिमम बाउंड्री किती आहे, 1. मॅक्झिमम बाउंड्री किती झाली, 10. 10. मग काय किती टेस्ट केसेस येतील इथं,
6 टेस्ट केसेस येणार आहेत तुमच्या. हा. कुठल्या कुठल्या? पहिली काय येईल? 1 minus 1 मायनस 1 1 किती आले? 0 0. नेक्स्ट. 1 itself. नेक्स्ट. 1 plus 1 2. 10 minus 1 10 and 10 plus 1. हे झाले तुमचे 6 टेस्ट केसेस. हे बाउंड्री व्हॅल्यू ना, राईट. सो मग आपण इथं काय करू? 0 दिला, काय यायला पाहिजे? मेसेज काय यायला पाहिजे? Invalid. इनव्हॅलिड आला, हो. राईट. 1 ना ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे, सक्सेस मेसेज यायला पाहिजे. आला, वर्क करतोय, राईट. 1 plus 1 2 काय यायला पाहिजे? Valid. व्हॅलिड. ठीक आहे. बाकीचे मधले टेस्ट करायला लागलोत का? 3 4 5 6 7 8? नाही, डायरेक्ट कुठं फोकस करायला लागलोत? बाउंड्रीवर. नेक्स्ट कुठला घेतला आपण? 9. 10 minus 1 मेसेज काय आला? सक्सेस. 10 ला पण मेसेज काय येणार आहे? Success. सक्सेस. आता इथं 11 ला मेसेज काय येणार आहे? Error. म्हणजे काय यायला लागला? ओनली 10 pizzas कॅन बी Order. म्हणजे तो तुम्हाला जो मेसेज यायला तो एक्सपेक्टेड आहे. सो हे इथं काय करायला लागलो आपण? फोकस काय करायला लागलो? बाउंड्रीजवर. सो आता आपण हे बाउंड्रीच्या टेस्ट केसेस लिहिले BVA टेक्निकच्या, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसच्या. आता इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला? इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंगच्या टेस्ट टेक्निक लिहायच्या. म्हणजे सेम जे आहे इथं आपण जे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसच्या ऐवजी टेस्ट कशाने करायचे? आता एक्झाम्पल इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग. कुठल्या टेक्निक ना? कुठली टेक्निक सांगितली? Equivalent. इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग. तर त्याला आपण इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग पण म्हणतो किंवा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग पण म्हणतो. ही सुद्धा ब्लॅक बॉक्स टेस्टिंगची टेस्ट डिझाईन टेक्निक आहे. कशाची? ब्लॅक बॉक्स टेस्टिंगची टेक्निक आहे. सो विच अप्लाइड ऑल द लेवल्स ऑफ टेस्टिंग लाईक युनिट, इंटिग्रेशन, सिस्टीम, कुठल्याही ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो. इन दिस टेक्निक इनपुट डेटा युनिट्स आर डिवायडेड इंटू इक्विव्हॅलंट पार्टिशनल्स. मग तुम्हाला जो इनपुट डेटा दिलेला आहे त्याला तुम्हाला कशात डिवाइड करायचं आहे? इक्विव्हॅलंट पार्टिशन्समध्ये तो डेटा काय करायचा आहे? डिवाइड करायचा आहे. आणि that can be used to derive test cases which reduces time required for testing because smaller number of test cases. म्हणजे जसं आपण बाउंड्री व्हॅल्यू मध्ये सुद्धा असंच करत होतो, फक्त बाउंड्रीवर फोकस करत होतो. तिथं फोकस कशावर होता? बाउंड्रीजवर. आता इथं काय करायचं? इथं बाउंड्रीजवर नाही फोकस करायचं. इथं काय करायचं आपल्याला? पार्टिशन्स क्रिएट करायचे. काय क्रिएट करायचेत? Partition. पार्टिशन्स. ओके. मग आता इथं पार्टिशन्स कसे क्रिएट करायला लागलो तर इथं आपण बघू शकतो ते एक्झाम्पल. जसं की इथं काय केलेलं होतं? 3 तुम्हाला यूज केस दिलेल्या होत्या, राईट. सो तुम्ही 1 ते 10 पिझ्झा केला तर तुम्हाला सक्सेस मेसेज येणार आहे, राईट. 11 to 99 केल्यानंतर तुम्हाला मेसेज काय येणार आहे? ओनली 10 पिझ्झाज कॅन बी ऑर्डर. आणि 3 डिजिट्स नंबर दिला म्हणजे 100 दिला किंवा मोर दॅन 100 दिला किंवा मायनस मध्ये नंबर दिला किंवा 0 दिला, तिथं इनव्हॅलिड काय येणार आहे? मेसेज इनव्हॅलिड. सो त्यानुसार इथं बघा आपण काय केलेले आहेत? पार्टिशन्स क्रिएट केलेत का? कॅन वी सी हिअर पार्टिशन्स? सो पार्टिशन 1 काय आहे? जसं की 0 किंवा 0 पेक्षा लेस नंबर असेल ते इनव्हॅलिड पार्टिशन झालं. 1 to 10 व्हॅलिड पार्टिशन झालं. 11 to 99 परत इनव्हॅलिड पार्टिशन झालं. मोर दॅन 100 इज ऑल्सो व्हॅलिड पार्टिशन. आता हे काय झाले आपले? पहिल्यांदा तुम्ही पार्टिशन्स क्रिएट केले, जो डेटा सेट्स दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण काय केले? पार्टिशन्स क्रिएट केले. आता इथं त्या पार्टिशन्स मध्ये आपण आता रेंज 1 to 10 आहे किंवा 11 to 99 आहे किंवा 100 पेक्षा मोर दॅन 100 आहे किंवा लेस दॅन 0 आहे. तर या पार्टिशन मध्ये आपण काय करतोय? वी आर गोइंग टू बी पिक रॅन्डम नंबर्स. इथं काय आता 1 to 10 म्हणजे काय? सगळेच टेस्ट नाहीत करायचे किंवा 11 to 99 सगळेच टेस्ट करायचे नाहीत. ह्याच्यामध्ये काय करायला लागलोत आपण? रॅन्डम नंबर घ्यायला लागलो. काय घ्यायला लागलोत? आता बघा लेस दॅन 0 मध्ये काय करायला लागलोत आपण? रॅन्डम नंबर काय घेतला? एक डेटा सेट घेतला. काय घेतला इथं? -1.
आता 1 to 10 मध्ये कुठला डेटा सेट घेतला एक? आपण बाउंड्रीवर फोकस केलं का इथं 1 2 किंवा 9 10 वर नाही फोकस करायला लागलो. आपण काय घेतला, नंबर कुठला घेतला रॅन्डम त्या रेंज मधला? किती नंबर घेतला इथं? त्या रेंजमध्ये जे व्हॅलिड पार्टिशन आहे त्याच्यामधला एक रॅन्डम एक नंबर 2 नंबर तुम्ही घेऊ शकतात कुठलेही. मग रॅन्डम इथं काय घेतला, 5 घेतला. इथं परत 11 to 99 मध्ये 88 घेतला. मग 100 मोर दॅन 100 मधून काय घेतला, 121 घेतला. सो असे रॅन्डम आपण काय करायला लागलो, त्या पार्टिशन्स जे आपण पार्टिशन क्रिएट केलीत की नाही, तर 4 पार्टिशन ह्याच्यामध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये आपण क्रिएट केले. तर त्याच्यामधून आपण काय करायला लागलो, ते रॅन्डम नंबर आपण काय केले, चूज केले. ते रॅन्डम नंबर चूज करून आपण काय करायला लागलो, आता बघा -1 घेतलं तर इनव्हॅलिड मेसेज यायला पाहिजे, 121 घेतलं तर इनव्हॅलिड मेसेज यायला पाहिजे, 88 घेतल्यानंतर ओनली 10 पिझ्झाज कॅन बी ऑर्डर्ड असा मेसेज यायला पाहिजे, आणि 1 to 10 मध्ये 5 दिल्यानंतर सक्सेस मेसेज यायला पाहिजे. तर तेच आपल्याला टेस्ट करायचं आहे. हे रॅन्डम नंबर आपण जे घेतलेले आहेत ते रॅन्डम नंबरसाठी आपण टेस्ट केसेस लिहिणार आहेत. पण ह्या टेस्ट केसेस आपण पार्टिशन काय करायला लागलो, आधी पार्टिशन क्रिएट करायला लागलो आणि त्या पार्टिशन मधून रॅन्डम नंबर आपण काय करतोय, चूज करतोय, आणि त्यानुसार आपण टेस्ट केसेस काय करायला लागलो, तिथं डेव्हलप करायला लागलो. सो हे आहे तुमचं काय, ह्याला काय म्हणायला लागलो त्या टेक्निकला, बाउंड्री व्हॅल्यू मध्ये हेच सेम लिहायचं असतं तर आपल्याला फोकस करावं लागलं असतं कशावर, बाउंड्रीजवर. जसं की इथं बाउंड्री काय होत्या, 1 10 11 99 100 0 ह्या काय होत्या एक्झाम्पल मध्ये, बाउंड्री होत्या. तर यानुसार आपल्याला बाउंड्रीच्या टेस्ट केसेस लिहाव्या लागल्या असत्या. इथं टेस्ट केसेस कशा लिहाव्या लागल्या असत्या, बाउंड्रीवर. पण आपण इथं बाउंड्रीवर फोकस नाहीत करायला लागलो. हे बाउंड्रीवर, जसं की बाउंड्रीवर फोकस करायचं असतं तर ह्या टेस्ट केसेस तुमच्या आल्या असत्या. जसं की मिनिमम बाउंड्री 1 आहे, मॅक्झिमम बाउंड्री 10 आहे, तर 0 1 2 तसंच इथं 9 10 11 ह्या तुमच्या काय आल्या असत्या, बाउंड्रीच्या टेस्ट केसेस. पण इथं तुम्ही फोकस कशावर करायला लागलात, ECP दुसरी जी टेक्निक आहे, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग किंवा इक्विव्हॅलन्स पार्टिशनिंग. तर त्याच्यामध्ये बाउंड्रीवर फोकस न करता तुम्ही काय करायला लागलात, जो डेटा सेट तुम्हाला टेस्ट करायचा आहे त्याला इक्विव्हॅलंट पार्टिशन्स मध्ये डिवाइड करतायत, डिस्ट्रीब्यूट करतायत, आणि त्या पार्टिशन्स मधून रॅन्डम व्हॅल्यू घ्यायला लागलात. काय करायला लागलात तुम्ही, म्हणजे इथं काय तुम्हाला डिफाईन करायचं नाही. जसं बाउंड्रीमध्ये डिफाईन केलंय की एक मिनिमम व्हॅल्यू घ्यायची, एक मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायची, तसं इथं डिफाईन केलेलं नाहीये. तुम्ही रॅन्डम व्हॅल्यू काय करताय, तिथली पिक करताय, आणि त्यानुसार हे आहे तुमचं काय, याला काय म्हणायला लागलो आपण, कुठली टेक्निक, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग. सो मग हे पण टेक्निक आपण यूज करू शकतो. त्याच्यामुळे पण टेस्टरची लाईफ काय होईल, जर त्या रेंज मधल्या जे काय आपण व्हॅल्यू घ्यायला लागलो, जे रॅन्डम कुठली बी व्हॅल्यू घेतली आणि ती जर व्हॅलिड असेल तर व्हॅलिड, जर आपल्याला सक्सेस मेसेज येत असेल तर व्हेरी गुड, ॲप्लिकेशन इज वर्किंग अकॉर्डिंग टू द एक्सपेक्टेशन. इनव्हॅलिड मध्ये घेतली आणि ती जर ऍक्सेप्ट करायला लागलं, सक्सेस मेसेज आला, तर मात्र ॲप्लिकेशन इज नॉट एक्सपेक्टेड ॲज पर कस्टमर्स रिक्वायरमेंट. त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो, मग त्या केसमध्ये आपण बघ इथं रेज करू शकतो. मग इथं काय करायला लागलो, इच अँड एव्हरीथिंग वी आर नॉट गोइंग टू बी टेस्ट इच अँड एव्हरीथिंग, सगळं काही टेस्ट करत बसत नाही येत. सो त्या पार्टिशन मधून, त्या रेंज मधून आपण व्हॅल्यू घ्यायला लागलो एखादी रॅन्डम, आणि ती तिथे चेक करायला लागलो वर्क होती की नाहीये. सो इज इट क्लिअर व्हॉट इज इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आणि इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग क्लिअर आहे. इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग मध्ये काय क्रिएट करायला लागलो, पार्टिशन्स काय क्रिएट करतोय, पार्टिशन, पार्टिशन्स. आणि बाउंड्री व्हॅल्यू मध्ये फोकस कशावर करायला लागलो, बाउंड्रीज. बाउंड्रीज वरती. सो जसं की सपोज काही कोणी डिफरन्स विचारलं तर बाउंड्री व्हॅल्यू मध्ये आपण फोकस काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी फोकस ऑन बाउंड्रीज ऑर एजेस ऑफ द इनपुट रेंज. इक्विव्हॅलन्स मध्ये तसं नाही. इक्विव्हॅलन्स मध्ये काय करायला लागलो, डाटा डिवाइड करायला लागलो कशामध्ये, जो काही डेटा सेट सांगितलेली, जी काही रेंज सांगितलेली ते कशात डिस्ट्रीब्यूट करायला लागलो, पार्टिशन्स मध्ये. आणि आणि त्याच्यामधून काय करतोय,
रॅन्डम कुठला बी डेटा चेक घ्यायला लागलो त्या पार्टिशन मधला आणि चेक करतोय तो वर्क होतोय की नाही कशामध्ये, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग मध्ये. आता दोन्हीचं बी पर्पज जे आहे, तर पर्पज काय आहे, टू आयडेंटिफाय एरर्स दॅट ऑकर स्पेसिफिकली ॲट द बाउंड्रीज. आणि इथे काय करायला लागलो, टू रिड्यूस द टोटल नंबर ऑफ द टेस्ट केसेस बाय ग्रुपिंग इनपुट विथ सिमिलर बिहेवियर इंटू इक्विव्हॅलन्स क्लासेस. सो प्रत्येक इथं दोन्ही केसमध्ये आपल्याला इथं हेल्प काय व्हायला लागले, अख्ख्याच्या अख्ख्या सगळ्या गोष्टी टेस्ट करत बसायला आपल्याकडे वेळ नाहीये. मग त्याच्यामुळे आपण काय करायला लागलो, आयदर वी आर गोइंग टू बी यूज इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग, तर इक्विव्हॅलंट पार्टिशन्स मधून रॅन्डम डेटा सेट्स घ्यायला लागलोत किंवा बाउंड्री व्हॅल्यू मधून प्रॉपरली बाउंड्रीवर फोकस करायला लागलोत आणि दोन्ही गोष्टी टेस्ट व्हायला लागल्या तिथं. आयदर तुम्ही बाउंड्रीमध्ये पण फोकस करा किंवा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंगमध्ये पण फोकस करा. तुम्ही इनव्हॅलिड पण डेटा सेट टेस्ट करायला लागलात आणि व्हॅलिड पण डेटा सेट टेस्ट करायला लागलात. पण बाउंड्रीवर फोकस करायला लागलो. इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंगमध्ये ते करत असताना फक्त आपण पार्टिशन क्रिएट करून त्याच्यातून कुठलाही रॅन्डम नंबर आपण घ्यायला लागलो. मग हे दोन्ही जे आहेत हे जस्ट इफ समवन इज गोइंग टू आस्क यू व्हॉट इज द डिफरन्स, तर ह्याच्यामध्ये सांगू शकतो की आपण बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस कशावर फोकस करते, प्रॉपरली बाउंड्रीजवर और एजेस ऑफ द इनपुट रेंज, जी काही इनपुट रेंज डिफाईन केलेली. आणि इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग मध्ये तसं न करता आपण काय करायला लागलो, डेटा जो आहे ते कशात डिवाइड करायला लागलो, पार्टिशन्समध्ये. व्हॅलिड आणि इनव्हॅलिड पार्टिशन्समध्ये डेटा डिवाइड करतोय किंवा ग्रुप्समध्ये डेटा डिवाइड करतोय आणि त्याच्यामधून आपण पिक करायला लागलो कुठले रॅन्डम नंबर्स त्या सेटमधून. जसं की 1 to 10 आहे, तर आपण काय सगळेच नाहीत घ्यायला लागलो किंवा तिथं बाउंड्री नाहीत घ्यायला लागलो. कुठलाही रॅन्डम नंबर 7 घेतला, 5 घेतला, 3 घेतला, कुठलाही एक रॅन्डम नंबर घेऊन आपण टेस्ट करतोय. सो इज इट क्लिअर? या दोन्ही टेक्निक क्लिअर आहेत? हे दोन्ही काय इथं हेल्प कोणाला करायला लागल्यात, QA ला. सगळ्या गोष्टी प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग वी आर नॉट गोइंग टू बी टेस्ट. सो वी आर गोइंग टू बी, अशी सिच्युएशन असेल तर आपण ही टेक्निक, या दोन्हीपैकी कुठलीही टेक्निक आपण तिथं अप्लाय करून कमी टेस्ट केसेसमध्ये आपण प्रॉपर जज करू शकतो, टेस्ट करू शकतो. आता आणखी एक ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे, त्याचं नाव आहे, हे झालं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस बघितलं, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग बघितलं. आता तिसरी एक आहे कुठली, कॉज इफेक्ट ग्राफिंग. कुठली टेस्टिंग टेक्निक आहे? थर्ड वन इज काय म्हणायला लागलो आपण, कॉज इफेक्ट ग्राफिंग. कुठली टेक्निक आहे? कॉज इफेक्ट ग्राफिंग. आता हे जी कॉज इफेक्ट ग्राफिंग आहे हे सुद्धा बघा काय सांगितलेलं आहे, अ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग टेक्निक used to systematically derive the test cases from the requirement specification by analyzing the relationship between inputs, means causes and outputs effects from outputs of a system. आता कॉज इफेक्ट ग्राफिंग मध्ये काय आहे, इनपुट म्हणजे कॉज आणि इफेक्ट आउटपुट म्हणजे काय, इफेक्ट. कॉज इफेक्ट म्हणजे दोन वर्ड आहेत. कॉज म्हणजे इनपुट आणि इफेक्ट म्हणजे येणार आउटपुट. तर ही सुद्धा आपली टेक्निक यूज करणार आहेत. आता ही कधी टेक्निक यूज करायची आपल्याला, तर जस्ट हिअर एक्झाम्पल, म्हणजे जसं की मला ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे. काय करायचं ॲप्लिकेशनमध्ये, लॉग इन करायचं आहे. तर लॉग इनची टेस्ट केस लिहिताना मी ही टेक्निक यूज करणार. कुठली टेक्निक यूज करायला लागलो मी, कॉज इफेक्ट ग्राफिंग. ओके, तर कॉज इफेक्ट ग्राफिंग मध्ये जसं की मला लॉग इन करायचंय, दोन टेक्स्ट इनपुट किती झाले, मला ऍप्लिकेशन मध्ये इथं लॉग इन करायचं. काय करायचंय मला ऍप्लिकेशन मध्ये, जसं की आपण रेग्युलर बघतो ते एक्झाम्पल, इथं मला लॉग इन करायचे, किती इनपुट रिक्वायर्ड आहेत, 2. 2. राईट. सो हे झाले तुमचे इनपुट म्हणजेच कॉज. इनपुट म्हणजेच काय, कॉज. आणि ह्या दोन्ही कॉजवर काय डिपेंड आहे तुमचा, दोन्ही कॉजवर काय डिपेंड आहे तुमचा, आउटपुट. आउटपुट म्हणजेच इफेक्ट. कॉज मीन्स इनपुट अँड इफेक्ट मीन्स आउटपुट. आता मला सांगा, इथं जर कॉज मध्येच इनव्हॅलिड असेल
तर इफेक्ट आउट इनव्हॅलिड येणार आहे का? म्हणजे व्हॅलिड येणार आहे का? कॉजच इनव्हॅलिड, कॉजच इनव्हॅलिड दिलं. जसं की मी इथं सपोज युजर आयडी करेक्ट दिला पण पासवर्ड रॉंग दिला, काय म्हणायला लागलं? गेलं का ते व्हॅलिड आउट? मला आलं का रिझल्ट व्हॅलिड? मग कॉज कसा पाहिजे? कॉज व्हॅलिड असेल तर इफेक्ट पण काय येईल? इफेक्ट पण व्हॅलिड येईल की नाही? हं? मग आता ज्यावेळेस आपण हे कॉज इफेक्ट ग्राफिंग यूज करायला लागलो, तर इथं जसं की जस्ट हिअर वी कॅन सी दे हॅव गिवन सम नोटेशन्स लाईक, म्हणजे इथे गेट्स यूज केलेले आहेत. सो अँड गेट यूज करायला लागलात तुम्ही, ऑर गेट यूज करायला लागलात, नॉट गेट यूज करायला लागलात. सो आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायच्यात टेस्ट केसेस कशा लिहायच्यात. जसं की सपोज आपण अँड गेट म्हणजे लॉग इन मध्ये बघा, आता आपण अँड गेट यूज करायला लागलो तर अँड गेट काय म्हणतंय? दोन्ही कंडिशन, दोन्ही इनपुट गोष्टी काय असायला पाहिजेत? ट्रू. ट्रू असायला पाहिजे, तरच रिझल्ट काय येणार आहे? इफेक्ट काय येणार आहे? ट्रू या. ट्रू येणार आहे. मग आपण टेस्ट केस सुद्धा लॉग इनची फंक्शनॅलिटीची टेस्ट केस लिहिताना मग आपण काय करू? राईट, मग आपण काय पहिल्यांदा दोन्ही इनपुट व्हॅलिड देऊ. टेस्ट केस बघा, ज्यावेळेस आपण टेस्ट केस लिहायला लागलो, सो युजर आय डी व्हॅलिड देऊ, पासवर्ड व्हॅलिड देऊ, आणि मग त्या केसमध्ये तुमचा रिझल्ट, एक्सपेक्टेड रिझल्ट सुद्धा काय लिहू? तुम्ही नेव्हिगेट करायला पाहिजे पुढच्या पेजला, राईट? मग ते डॅशबोर्ड पेज असेल, होम पेज असेल किंवा OTPचं पेज असेल, त्याला काय जायला पाहिजे? तुम्ही नेव्हिगेट करायला पाहिजे. म्हणजे इफेक्ट काय झाला? ट्रू. हां, मग आता सपोज तुम्ही त्याच्यामध्ये युजर आय डी इनव्हॅलिड दिला आणि पासवर्ड व्हॅलिड दिला, रिझल्ट काय येणार? इफेक्ट काय? दोन्ही पैकी ह्या दोन्ही कॉज जे आहेत, युजर आय डी आणि पासवर्ड, हे दोन कॉज आहेत. दोन्ही पैकी एक जरी इनव्हॅलिड असेल तर हा इफेक्ट जो आहे तो व्हॅलिड येईल का? इफेक्ट व्हॅलिड येईल का? तुम्ही इनव्हॅलिड युजर आय डी टाकला आणि करेक्ट पासवर्ड टाकला, रिझल्ट काय येणार आहे? इनव्हॅलिड. इनव्हॅलिड. किंवा तुम्ही करेक्ट युजर आय डी टाकला, इनव्हॅलिड पासवर्ड टाकला, किंवा दोन्ही इनव्हॅलिड टाकलं, तरी रिझल्ट काय येणार आहे? इनव्हॅलिड. तेच आपल्याला त्यानुसारच आपल्याला इथे काय करायचे, तुम्ही कॉज काय द्यायला लागलात त्यानुसार आपण इथे टेस्ट केसेस काय करणार आहे तर लिहिणार आहेत. मग किती कॉम्बिनेशन होऊ शकतात? नंबर ऑफ कॉम्बिनेशन काय? पहिलं कॉम्बिनेशन काय? व्हॅलिड व्हॅलिड दिलं, कॉज पण काय आला? व्हॅलिड. व्हॅलिड. ओके, दुसरं काय देऊ? एक इनव्हॅलिड, दुसरं व्हॅलिड. फॉल्स. हा, इनव्हॅलिड, राईट. परत दुसरं, पहिलं परत इनव्हॅलिड दिलं, परत व्हॅलिड दिला, म्हणजे युजर आय डी इनव्हॅलिड दिला आणि पासवर्ड व्हॅलिड दिला. पहिल्या केसमध्ये युजर आय डी इनव्हॅलिड दिला होता, पासवर्ड व्हॅलिड दिलेला होता. हां, एका केसमध्ये व्हॅलिड इनव्हॅलिड केलं, इनव्हॅलिड व्हॅलिड केलं, इनव्हॅलिड इनव्हॅलिड केलं. तिन्ही केसमध्ये इफेक्ट काय येणार आहे? इनव्हॅलिड. इनव्हॅलिड, राईट. मग हे आपण चार चार झाले का डेटा सेट आपले? राईट. मग असे आपल्याला इथं कॉज इफेक्ट ग्राफिंग, इथं टेक्निक कुठलं यूज करायला लागलो तर आपण हे टेस्ट करण्यासाठी? कॉज इफेक्ट ग्राफिंग. आता जसं की हे झालं आपल्याला इथं लॉग इनसाठी, युजर आय डी पासवर्डसाठी, पण ह्याच्यासोबत आपल्याला टेस्ट काय करायचं आहे? आता इथं किती कंडिशन आहेत? इनपुट किती द्यायचे? 6. एकच आहे इनपुट, राईट. हे ट्रू असेल तरच रिझल्ट काय असणार आहे? ट्रू. हे हे व्हॅलिड दिलं तरच रिझल्ट व्हॅलिड येणार आहे. एकच आहे डेटा सेट. मग इथं सुद्धा आता जसं की आपलं कुठलं गेट आहे? नॉट गेट आहे. कुठलं गेट आहे लॉजिकल मध्ये? इथं कॉज व्हॅलिड असेल तरच रिझल्ट काय येणार आहे? कॉज जर व्हॅलिड असेल तर रिझल्ट काय येणार आहे? म्हणजे म्हणजे इथं इनव्हॅलिड दिलं, इथं इनव्हॅलिड दिलं, तर कॉज इनव्हॅलिड दिला, रिझल्ट इफेक्ट काय? इफेक्ट काय आहे त्या केसमध्ये? इनव्हॅलिड. इनव्हॅलिड. मग इथं सपोज मी काही रॅन्डम टाकला, आता इनकरेक्ट टाकला, काय आला? रिझल्ट काय आला?
मग हे आपण हे काय करायला लागलो, यालाच काय म्हणतो, कुठली टेक्निक, कॉज इफेक्ट ग्राफिंग. कुठली? कॉज इफेक्ट ग्राफिंग. मग हे आपण मोस्टली ऑथेंटिकेशनच्या वेळेस ज्या टेस्ट केसेस लिहायला लागलो, लॉग इनच्या वेळेस, त्या केसमध्ये आपण ही कुठली टेक्निक यूज करायला लागलो, तिथं किती आपण कॉम्बिनेशन्सना आपण हे ऍप्लिकेशन ते पर्टिक्युलर कंडिशन टेस्ट करू शकतो. मग ती कॉम्बिनेशन्स आपल्याला कोण द्यायला लागले, तर ही टेक्निक दिली. कुठली कुठली टेक्निक म्हणायला लागलो तिला? कॉज इफेक्ट ग्राफ. कॉज इफेक्ट ग्राफिंग. मग हे कॉज इफेक्ट ग्राफिंग म्हणजे ह्या टेक्निक जे यूज करायला लागलोत आपण, ह्या ब्लॅक बॉक्सच्या टेस्टिंग टेक्निक आहेत. कॉज इफेक्ट ग्राफिंग असेल किंवा बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस असेल, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग असेल, ह्याच्यामुळं आपल्याला इच अँड एव्हरीथिंग न टेस्ट करता आपल्याला प्रॉपर फोकस देऊन आपण ते फंक्शनॅलिटी काय करू शकतो, टेस्ट करू शकतो. सो त्याच्यामुळं आपली क्यूएची लाईफ, टेस्टरची लाईफ थोडी कम्पॅरेटिव्हली आपण इथं इझी करायला लागलो. तर आपण आपला प्रॉपर म्हणजे ही सगळं जसं की कॉज इफेक्ट ग्राफिंगमध्ये आपण काय करायला लागलो, व्हॅल्यू आधी पार्टिशन्स क्रिएट करायला लागलो, त्याच्यातून रॅन्डम व्हॅल्यू घ्यायला लागलो. आणि त्या पार्टिशन्सनुसार इनव्हॅलिडमधली एक रॅन्डम व्हॅल्यू घेतली, व्हॅलिडमधली एक रॅन्डम व्हॅल्यू घेतली. व्हॅलिडमधली रॅन्डम व्हॅल्यू दिल्यानंतर ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करायला लागले. इनव्हॅलिडमधले रॅन्डम व्हॅल्यू दिल्यानंतर ॲप्लिकेशन रिजेक्ट करायला लागले. तर मग वी आर गोइंग टू बी ह्या सिच्युएशनला काय म्हणायला लागलो, ॲज एक्सपेक्टेड. ॲप्लिकेशन इज वर्किंग ॲज एक्सपेक्टेड. तसंच बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिसमध्ये सुद्धा आपण बघायला लागलो. तसंच कॉज इफेक्ट ग्राफिंगमध्ये सुद्धा मल्टिपल कॉम्बिनेशन्स केले आपण. पण ज्यावेळेस आपण कॉज व्हॅलिड दिलं, तर एक्सपेक्टेड रिझल्ट सुद्धा व्हॅलिडच आहे. किंवा एक जसं की OTP वालं व्हॅलिड दिलं, एक्सपेक्टेड रिझल्ट इज ऑल्सो व्हॅलिड. पण तिथं इनव्हॅलिड दिलं, एक्सपेक्टेड रिझल्ट ऑल्सो इनव्हॅलिड. सो त्यानुसार आपण कॉम्बिनेशन्स यूज करून आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केसेस हिअर. वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केसेस. आणि ह्या टेस्टरला हेल्प करायला लागल्यात. ह्या टेक्निक कुणाला हेल्प करायला लागल्यात? कॉज इफेक्ट ग्राफिंग असेल किंवा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग असेल किंवा बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस असेल, हे कुणाला हेल्प करायला लागल्यात हे तिन्ही टेक्निक? टेस्टरला. तशाच व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या सुद्धा टेस्ट डिझाईन टेक्निक आहेत. कुणाच्या? व्हाईट बॉक्स टेस्टिंग टेस्ट डिझाईन. सो आता इथे बघू शकतो व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या कुठल्या कुठल्या टेस्ट डिझाईन टेक्निक आहेत. सो ब्रँच कव्हरेज, पाथ कव्हरेज, स्टेटमेंट कव्हरेज, ह्या कुणाच्या, ह्या अशा ज्या काही आहेत इथे कपल ऑफ इयर वी कॅन सी. ह्या ज्या टेस्ट डिझाईन टेक्निक आहेत ह्या कुणाच्या आहेत? स्टेटमेंट कव्हरेज, ब्रँच कव्हरेज, पाथ कव्हरेज, लूप टेस्टिंग, डेटा फ्लो टेस्टिंग, बेसिक पाथ टेस्टिंग, ह्या आहेत. किंवा म्युटेशन टेस्टिंग, स्टॅटिक कोड अनालिसिस, ह्या व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या आहेत. कुणाच्या? व्हाईट बॉक्स. सो आपलं काही तेवढं म्हणजे आपण डेव्हलपमेंट मध्ये ऍक्टिव्ह नाही आहेत, त्यामुळं हे कोण आपल्याला विचारणार नाही. सो त्याच्यामुळे जस्ट हे काही नावं फक्त लक्षात राहू द्या. ब्रँच कव्हरेज, पाथ कव्हरेज, स्टेटमेंट कव्हरेज. इफ समवन इज गोइंग टू जरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचारलंच कुणी, पण आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत. सो त्याच्यामुळे याचा फार अभ्यास करायची गरज आपल्याला नाहीये. आपल्याला टेस्ट केसेस लिहिताना कुठल्या टेक्निक हेल्प करायला लागल्यात, तर ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या आपल्याला. कारण आपण UI रिलेटेड टेस्ट केसेस लिहायला लागलो, तर आपल्याला काय कोड टेस्ट नाही करायचा कुठला. सो त्याच्यामुळे आपल्याला ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या ज्या टेस्टिंग टेक्निक आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या आहेत, तर बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आहे, कॉज इफेक्ट ग्राफिंग आहे, किंवा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग आहे. तर त्याच्यावर आपण फोकस केला आणि ते बघितलं आपण की कशा आपल्याला हेल्प करतायत. आणि या व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या कंडिशनल कव्हरेज, लूप टेस्टिंग, ब्रँच टेस्टिंग, कंट्रोल फ्लो टेस्टिंग, पाथ टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, ह्या कुठल्या टेक्निक आहेत? कशाच्या? व्हाईट बॉक्स टेस्टिंगच्या. सो जस्ट रिमेंबर सम नेम्स, एक दोन तीन नावं फक्त लक्षात राहू द्या. सो हे झालं आपलं. ह्याला काय म्हणायला लागलो, हिअर वी आर गोइंग टू बी कन्सिडर वी हॅव डन विथ द
मॅन्युअल हेच इथंच होतं बघा, इथं पण जस्ट हिअर वी कॅन सी त्या टेक्निक इथं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग, आणि त्या यूज करून आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फोकस करायला लागलो कशावर, बाउंड्रीवर, तर बाउंड्रीवर फोकस करत असताना वी आर गोइंग टू बी, जे की बाउंड्री आपण इथं डिफाईन केलेल्या आहेत, जी रेंज आहे त्याच्यानुसार. इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग मध्ये आपण काय केले, पार्टिशन क्रिएट केले, त्याच्यामधून रॅन्डम व्हॅल्यू काय करायला लागलोत आपण, पिक करायला लागलो. सो त्या नोट्समध्ये सुद्धा जस्ट हिअर वी कॅन सी दीज आर द टेक्निक्स. सो त्या टेक्निकनुसार आपण वी आर गोइंग टू बी टेक द डेटा सेट्स. क्लिअर आहे? हे झालं आपलं. इथे जे तुम्हाला या नोट्समध्ये दिलेलं आहे, हे आपण का फोकस केलं नाही टेम्पलेट वगैरे, कारण आपण ऑलरेडी जिरामध्ये बघितलंय. जिरामध्ये आपण टेस्ट केस कुठं लिहायला लागलो, तर झफायरमध्ये आपण झफायर इंटिग्रेट केलं, झफायर इसेन्शियल, त्याच्यामध्ये आपण बघितलं की टेस्ट केसचा टेम्पलेट कसा आहे तिथं. तर क्रिएट टेस्ट केसवर जायला तुम्हाला जी स्टोरी असाइन केली त्याच्या टेस्ट केसमध्ये जात आहे. सो तिथं जाऊन तुम्ही आणखी ट्राय करा, डिफरंट तुम्हाला ॲक्सेस सगळ्याला आहे. सो ट्राय करा, जेवढं 1 महिना आहे आपल्याकडं, 1 महिन्यानंतर ते आपण काही त्याला पैसे ते $10 देणार नाहीत, रिन्यू करणार नाहीत. सो त्याच्यामुळं 10 दिवस ते जे काही 1 महिन्याचा ड्युरेशन आहे, त्याच्यामध्ये जेवढं मॅक्झिमम तुम्हाला टेस्ट केसेस डेव्हलप करता येतील, लिहिता येतील, जेवढी प्रॅक्टिस करता येईल, बग कसा क्रिएट करायला लागलो, त्याला प्रायोरिटी कशी असाइन करायला लागलो, टेस्ट केस कसं क्रिएट करायला लागलो, किंवा कुणाला वाटत असेल की यूज केस स्टोरी कशी क्रिएट करायला लागलो, इपिक कशी क्रिएट करायला लागलो, त्या इपिकला कशा लिंक करायला लागलो, सो त्याच्यामध्ये रिपोर्ट्स कसे बघायला लागलो. सो सगळ्या ॲक्टिव्हिटी करून बघा, जेवढं तुम्हाला फॅमिलियर होता येईल तेवढं त्याचा यूज घ्या. सो हे त्याच्यामुळेच आपण ह्याच्यावर ज्यावेळेस आपण STLC बघत होतो, त्यावेळेस आपण नोट्सला का नाही फोकस केलं, तर आपण डायरेक्टली जिरावर सगळ्या गोष्टी मॅप केलेल्या आहेत. म्हणजे टेस्ट प्लॅन कुठं क्रिएट केला, कॉन्फ्लुएन्समध्ये कसा स्टोअर केला, टेस्ट केसेस कुठं क्रिएट केल्या, त्याच्यासाठी कुठलं टूल यूज केलं, बग लाईफ सायकलमध्ये बग कसा क्रिएट केला, टेस्ट केस कशा एक्झिक्यूट केल्या, ॲक्च्युअल एक्सपेक्टेड रिझल्ट कुठं कम्पेअर करून कसं पास करायला फेल करायला लागलोत, त्याचे प्रूफ कुठं स्टोअर करायला लागलोत. सो हे सगळे आपण वी आर गोइंग टू बी सीन इच अँड एव्हरीथिंग. हे टेम्पलेटच्या ऐवजी आपण तिथं बघितलं, कशामध्ये, झफायरमध्ये. सो त्याच्यामुळे आपण हे वी आर नॉट गोइंग टू बी सी द नोट्स. पण ह्याच्यामधल्या काही गोष्टी आहेत ज्या की तुम्ही रेफर करू शकता, जसं की ह्या आत्ताच्या टेक्निक ज्या आहेत. सो बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आहे, किंवा कॉज इफेक्ट ग्राफिंग आहे, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग आहे, तर त्या नोट्समधून तुम्ही रेफर करू शकतात. सो क्लिअर आहे इथपर्यंत? हे आहे आपलं, दिस इज ऑल अबाउट मॅन्युअल. सो टुमॉरो ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट ॲटोमेशन. सिक्वेल राहिले, पण सिक्वेल आपण सगळ्यात एंडिंगला बघूत. ॲटोमेशन झाल्यानंतर SQL जे आहे ते आपण कव्हर करूत. त्याला एक 7-8 सेशन, 8-10 सेशन लागणार आहेत. सो विल कंटिन्यू ॲट द एंड. ॲटोमेशन झाल्यानंतर आपण बघू त्याला. ओके, उद्यापासून आपल्याला स्टार्ट करायचे जावा स्क्रिप्ट. ओके, क्लिअर? Yes. So we'll stop here. Yes. Bye. Sure. Bye. Have a great day. Bye.